आज मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी छोलेची भाजी सांगणार आहे। त्याच्यासाठी मी छोले 7-8 तास पाण्यात भिजवून ठेवले। तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता। आणि जे होल पडलेले छोले असतात ते साईडला करायचे, त्याच्यामध्ये किडे जाऊन बसलेले असतात, तुम्ही बघू शकता। तर ते साईडला केले आणि छोले कुकरमध्ये शिजवायचे, म्हणजे ते पटकन शिजतात। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये छोले टाकले आणि छोले भिजतील इतपत पाणी टाकायचं अंदाजाने। त्याच्यामध्ये 3-4 काळी मिरी आणि लवंग टाकले, एक दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तेजपत्ते टाकायचे आणि थोडंसं मीठ घालून एक मोठी इलायची सुद्धा टाकलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छोले खूप छान शिजतात। आणि इथे मी एक कांदा, एक टोमॅटो, अद्रक आणि लसूणच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक 1 इंच आणि कोथिंबीर। आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे। टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून झालेलं आहे आपलं आणि कुकरही झालेला आहे। आता कुकर काढून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1-2-3 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं। त्याच्यामध्ये मग जिरे टाकायचे, जिरे छान तडतडू द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा जिरे तडतडल्यानंतर आणि तोही छान ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा। आणि तोपर्यंत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मला सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉन दिलेला असतं त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज वगैरे मी टाकत असेल ते तुमच्यापर्यंत येतील, नोटिफिकेशन पडेल तुम्हाला आणि तुम्हालाही कळेल। त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा। आणि जे आपण कांदा छान परतून झालेला आहे, जे आपण वाटण बनवलेलं होतं टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करायचं। त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद, 1-2 चमचे लाल तिखट आणि 1 मोठा चमचा छोले मसाला ॲड करायचा आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे, पाण्याची कन्सिस्टन्सी पूर्णपणे तुमच्यावरती आहे। तुम्हाला पातळ आवडत असेल पातळ, घट्ट करायचं असेल घट्ट, मग थोडंसं पाणी टाका। मला इथे मीडियम हवं आहे, पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे। आणि जे छोले शिजवलेलं पाणी असतं तेच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जर तुम्हाला अजून लागत असेल तर अजून गरम करून पाणी तुम्ही टाकू शकता। गरम पाणी शक्यतो टाका आणि इथे आपली छोलेची भाजी रेडी आहे।